आज आपण अशा प्रकारे बिर्याणी करणार आहोत। मी 1.5 किलो चिकन घेतलं होतं, तर 2 किलो कांदा घेतला आणि गरम तेल केलं, त्याच्यात जिरे टाकले, त्याच्यानंतर दालचिनी टाकली आणि लवंग टाकलं। मस्तपैकी याला अशा प्रकारे फोडणी दिली, तमालपत्र टाकलं। त्यानंतर त्याच्यात चिरलेला कांदा टाकला आणि चवीनुसार मीठ टाकलं, जेणेकरून कांदा लवकर शिजावा यासाठी। आणि मी चिकन मॅरिनेट करायला घेतलं, त्याच्यावर काळी मिरी टाकली, आपली धना पावडर, जिरे पावडर, त्याच्यानंतर थोडासा बिर्याणी मसाला टाकला, चिकन मसाला टाकला, दही टाकलं, हळद टाकलं, मीठ टाकलं आणि आपलं तिखट टाकलं आणि मॅरिनेट करायला ठेवलं। थोडं त्याच्यात मी आलं लसणाची पेस्टसुद्धा ॲड केली, परत पुदिनाची पानंसुद्धा 1-2 टाकली। मग हे चिकन चांगल्या प्रकारे मिक्स करून कांदा शिजेपर्यंत मॅरिनेट करायला ठेवायचा। आता हा कांदा शिजत आलेला आहे, अजून शिजलेला नाही आहे। एकदा नीट हालवून घेतलं, जेणेकरून खाली कांदा करपू नये यासाठी। तुम्ही बघू शकता बाहेर मस्त असा पाऊस पडत आहे आणि आतमध्ये बिर्याणीचा सुगंध, बिर्याणी करणार ह्याचा सुगंध सुटलेला आहे। आता हा कांदा शिजलेला आहे बऱ्यापैकी, म्हणजे चांगल्या प्रकारे शिजलेला आहे। आता ह्याच्यात आपण टोमॅटो टाकणार। मी ह्याच्यासाठी एक अर्धा-पाऊण किलो टोमॅटो घेतले, ते ह्याच्यात टाकले। त्याच्यानंतर त्यात थोडंसं हळद आणि आपली चटणी टाकली। चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आणि आता टोमॅटोला पाणी सुटावं यासाठी ते झाकून ठेवायचं। थोडं पाणी सुटत आहे टोमॅटोला, टोमॅटो शिजलेला आहे। थोडं नीट चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे। टोमॅटो शिजला की मग त्यात मस्तपैकी असा बिर्याणी मसाला टाकायचा। मी सुहाना चिकन बिर्याणी मसाला टाकला आहे। त्यात मसाला टाकून मिक्स केल्यानंतर थोडं तेल सुटतं, त्यावेळी मॅरिनेट केलेलं चिकन टाकायचं, ते मिक्स करून घ्यायचं आणि मग शिजवायसाठी ठेवायचं। एक 80% आपण चिकन शिजवून घ्यायचं। 5च मिनटात हे चिकन चांगल्या प्रकारे शिजलेलं आहे आणि हाडाचं जे मांस असते तिथलं चिकन घेऊन बघायचं की हे किती शिजलं आहे की नाही। एक 80% चिकन शिजलं की गॅस बंद करून टाकायचं। तर मी एक पातेलं घेतलेलं, ऑलरेडी मी आधी तांदूळ शिजवलेले, 80%च तांदूळसुद्धा शिजवून ठेवायचे, शिजवलेले। ज्या पातेल्यात मी बिर्याणी करणार आहे त्या पातेल्यात मी तूप टाकलं, हे शिजवलेलं चिकन टाकलं आणि आता मी थर लावणार आहे। ह्याच्यानंतर मी थरासाठी थोडासा तांदूळ टाकला त्याच्यात आणि तो नीट पसरून घ्यायचा तांदूळ। त्याच्यावरती थोडा खायचा हिरवा कलर टाकला,
त्यानंतर केशरी कलर टाकला, त्याच्यानंतर त्यात 2-3 पुदिन्याची पानं टाकली, कस्तुरी मेथी टाकली आणि 1-2 थेंबच केवडा टाकला. अशा प्रकारे मी 1-2-3 थर लावून घेतले आणि तवा घ्यायचा. तव्यावरती हे पातेलं ठेवायचं. 10-15 मिनटात आपली बिर्याणी अशा प्रकारे तयार होते. नक्की अशी बिर्याणी ट्राय करून बघा. व्हिडिओला लाईक, शेअर, आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी लागली बिर्याणी.